नमस्कार, मी प्रसन्न जोशी. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. चर्चा जनहिताची असं ब्रीद घेतलेल्या झिरो आवरनं आजपर्यंत तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचा वेध घेतला. अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींवर देखील चर्चा केली. मात्र आजची चर्चा तुमच्या घरातल्या विषयावर आहे. तुमच्या आमच्या कुणाच्याही महाराष्ट्रातल्या कुणाच्याही घरातली एक अशी घटना, एक असा विषय की ज्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे पण बोलणं सगळं टाळतात. 21व्या शतकातल्या या पुरोगामी आधुनिक वगैरे असलेल्या महाराष्ट्रात आजही सुनेचा हुंड्यासाठी आणि पैशांसाठी छळ होतो. त्यासाठी तिला जीव द्यावा लागतो किंवा तिच्यावरती अत्याचार होतात, संशयास्पद मृत्यू होतो. आणि यात सासरच्यांना जाब तर विचारला जाणारच आणि तो आम्हीही विचारणार. पण माहेरच्यांची काही जबाबदारी नसते. घरातले वाद घरात या नावाखाली मुलीचं शोषणही खपून घेतलं जायचं. समाजातील इभ्रत, सासरकडच्यांचा बडेजाव यापुढे आपल्या मुलीची काळजी दुय्यम मानायची. आणि त्यातही हा प्रकार कुठे घडावा तर चक्क अजित पवार यांच्या पक्षाचा नेता असणाऱ्याच्या घरात, ज्या लग्नात स्वतः अजित पवार उपस्थित असतात. आणि आज त्या घरातील सुनेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर अजितदादा पक्षप्रमुख म्हणून काहीच बोलणार नाहीत. पुण्यातील राजेंद्र हगवणे सून प्रकरणामध्ये हा राजेंद्र हगवणे त्याच्या मोठ्या मुलासह फरार आहे आणि पोलिसांना सापडू नये. आणि पुन्हा तो ज्या पक्षाशी संबंधित आहे त्या अजित पवारांचा यापूर्वी असाच एक वाल्मिक कराड नावाचा माणूस फरार होता, सापडला नाही, शेवटी पोलिसांकडे आला. आता राजेंद्र हगवणे सुद्धा त्याच्या मोठ्या मुलासह त्याची वरात पोलिसांकडे येईपर्यंत असंच थांबणार आहेत. पुण्यातील राजेंद्र हगवणे सून प्रकरणात आता तर हत्या की आत्महत्या असाही सवाल विचारला जातोय. आणि दुसरीकडे सुशिक्षित महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आणखी एक बातमी आली यवतमाळमधून. तिथे एका शाळेची मुख्याध्यापिका त्याच शाळेत शिक्षक असलेल्या आपल्या नवऱ्याला विष देऊन त्याचा खून करते, शिवाय मृतदेहाची वासलात लावायला विद्यार्थ्यांची मदत घेते. या दोन्ही बातम्या म्हणजे सुसंस्कृत म्हणून घेणाऱ्या मध्यमवर्गीय सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्राला आरसा दाखवणाऱ्या की या चेहऱ्याच्या मागे काय दडलेलं आहे. आणि हाच आहे आजच्या झिरो आवरचा विषय. आणि या बाबतीत पुढे जाण्यापूर्वी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सविस्तर बातमी पाहण्याआधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय आहे. त्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला. आणि हा प्रश्न ज्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे, म्हणजे आमच्या प्रेक्षकांनी द्यायची अशी आमची विनंती आहे, अपेक्षा. कोणता प्रश्न आहे आजचा? माझाचा प्रश्न पाहूयात आमच्या झिरो आवरच्या या पोल सेंटरवर. सुनेचा छळ आणि हुंड्याची मागणी हे आजही महाराष्ट्राचं वास्तव आहे का? तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही मध्ये आमच्या एक्स अकाउंटवर, फेसबुकवर, युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही या पोलला तर उत्तर द्याच, शिवाय तुमची आम्हाला प्रतिक्रिया सुद्धा हव्यात, ज्या निवडक प्रतिक्रिया या कार्यक्रमाच्या मध्ये दाखवल्या जातील. आता ही सगळा विषय सुरू होण्यापूर्वी एक फोटोने आपण सुरुवात करणार आहोत. हा सगळा विषय कुठून सुरू होतो? वैष्णवी हगवणेच्या लग्नातला हा फोटो आहे, जो फोटो पाहिल्यानंतर एक सुखी आनंदीदायी संसाराची सुरुवात होणारा हा फोटो वाटतो आपल्याला की एक सुखी कुटुंब आहे. या फोटोमध्ये तुम्हाला बघायला मिळतील अजित पवार, तिकडे वैष्णवी दिसते, तिचा तेव्हा होणारा नवरा किंवा झालेला नवरा, त्याचे वडील म्हणजे हा हगवणे, आणि हे सगळे कुटुंब आहेत. आणि जी चावीची प्रतिकृती अजित पवार देत आहेत ही फॉर्च्युनर गाडी वैष्णवीच्या म्हणजे ते माहेरची ती कसपटे त्यांच्याकडनं ही या हगवणेंना देण्यात आली होती. त्याच्या चावीची प्रतिकृती आहे. आणि नुसतं इतकंच नाही दिलेलं, थोडी नजर जर का तुम्ही त्याच्या मागे टाकली तर तो जो राजवाडा दिसतोय, तो राजवाडा हा सेट आहे लग्नासाठी बनवलेला, ज्याचा व्हिडिओ तुम्ही आता या आमच्या बातम्यांमध्ये सुद्धा बघितला असेल आणि सोशल मीडियावर सुद्धा दिसतोय. तो राजवाडा आहे अख्खा. त्याच्यासाठी जवळपास $1.25 कोटीचा खर्च नक्की झाला असेल. फॉर्च्युनर सुद्धा देण्यात आली. त्याच्यानंतर 50 तोळे सोनं देण्यात आलं, 10 किलो चांदीची ताटं देण्यात आली. आणि हे कमी म्हणून की काय, अजून हगवणेंना हवंच होतं काही ना काही. ही हवस, ही पैशाची हवस काही त्यांची संपत नव्हती, त्यांना आणखी हवं होतं. यासाठी त्या मुलीवर अत्याचार चालू होते. याची आता सगळी माहिती पुढे येते. स्वतः कसपेटे कुटुंबे त्या बाबतीत सांगतायत. हगवणे कुटुंबियांनी लग्नात वैष्णवीच्या कुटुंबियांकडे टोयोटा फॉर्च्युनर मागितली, ती दिली. आणि अखेर लग्नात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या हस्ते ही चावी देण्यात आली. आणि गमतीने का होईना पण अजित पवारांनी जणू काही भविष्याचं वर्तवलं होतं की काय असं वाटावं. कारण त्याच्यात त्यांनी या हगवणेंना असं विचारलं की त्यांनी तुम्हाला दिली का तुम्ही ती मागितली? अजित पवार कदाचित गमतीमध्ये बोलून गेले असतील, पण जे बोलून गेले ते प्रत्यक्षात खरं ठरलं, कारण ते मागण्यात आलं होतं. हे नंतरच्या सगळ्या घटनांमुळे दिसतंय. या लग्नातल्या व्हिडिओत वैष्णवी मात्र खूप खुश दिसते. कुणाच्याही, तुमच्या आमच्या कुणाच्याही घरामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा तिच्या मनात जी स्वप्न असतात नव्या संसाराबद्दलची, तसाच चेहरा सुद्धा बघायला मिळतो. त्यामुळे आपल्यातल्या अनेकांना कदाचित हळहळ वाटेल, जे स्वाभाविक आहे. हे निखळ हास्य काही तासात सुद्धा टिकलं नाही, कारण दुसऱ्याच दिवशीपासून या सासरच्यांनी अधिक हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला. आधी शाब्दिक टोमणे, शिवीगाळ, नंतर मारहाण. या छळाला सीमाच उरली नाही. आणि कहर म्हणजे तुम्ही विचार करू शकता, लग्न झालेले 2च वर्षांपूर्वी वैष्णवी गर्भवती असताना देखील तिच्या पतीने तिला मारहाण केली, तिच्या चारित्र्यावर शंका घेतली.
आणि तिला घरातून हाकलून दिलं. त्यानंतर वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र तिच्या आई वडिलांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवलं, जिथं तिचा पुन्हा छळ सुरू झाला, तो शेवटच्या दिवसापर्यंत. आणि अखेर 16 मे 2025 रोजी म्हणजे आता नुकताच वैष्णवीनं गळफास घेतला. अवघ्या काही महिन्यांचं मूल ज्या खोलीत होतं त्याच खोलीत वैष्णवीनं तिचं जीवन संपवलं. त्यानंतर पती शशांक, नणंद आणि सासूला पोलिसांनी अटक केली. मात्र सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा अजूनही फरार आहे. आता इथे हा आणखी एक प्रश्न तयार होतो, तो अशा प्रकारे: पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? अजित पवार. लग्नाला कोण गेले होते? अजित पवार. सरकार कुणाचे? अजित पवारांचं. म्हणजे ते महायुतीचा एक सरकारचा भाग आहेत आणि पालकमंत्री, त्यामुळे सरकार त्यांचं आहे. आणि अशा वेळी बरं, हा हगवणे म्हणजे कोणी वाल्मिक कराड नाही. वाल्मिक कराडचं नेटवर्क होतं, गुंड दिमतीला होते. हा तर तुमचा एक नीट काय तालुका तिकडच्या सगळ्या मुळशीचा अध्यक्ष वगैरे होता संघटनेतला. तो फरार होतो आणि पकडता येत नाही. आता या मधल्या काळामध्ये तो सगळं अटकपूर्व जामीन वगैरेच्या सगळ्या गोष्टी करणार. ही वेळ कशी दिली जाते? ही सर्वसामान्यांना मिळते का? पण हे प्रश्न विचारायला अजित पवार आपल्यासोबत नाही येत आता इथे. आणि त्यांना प्रश्न विचारणार कोण? कारण प्रश्न विचारले की ते चिडतात. त्यांना पत्रकारांवर चिडता येतं, पण आपल्या पदाधिकाऱ्यावर चिडता येत नाही. एक मोठी वेगळीच गंमत आहे. आता या हगवणेला जर का वेळच्या वेळी आळा घातला असता आणि अजित पवारांना जर का याची थोडी कल्पना जरी असती, तर किमान न्याय मिळवून देण्यासाठी, कारण जाणारा प्रत्येक क्षण हा या सगळ्या प्रकरणातील पुरावे कॉम्प्रोमाइज करणारा ठरणार आहे. आणि म्हणून एबीपी माझाची अपेक्षा आहे की या हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा लवकरात लवकर सापडले पाहिजेत. कारण मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवीचं बाळ त्यांच्याकडे आहे. ज्या बाळाच्या पितृत्वाबद्दल या हगवण्यांच्या शशांकनंच आक्षेप व्यक्त केला होता, जो तिचा नवरा आहे, आता मात्र ते बाळ देत नाहीयेत. दरम्यान वैष्णवीला कशा प्रकारे अमानुष छळ सुरू होता याबद्दल तिच्या आई वडिलांनी सविस्तर सांगितलं. वैष्णवीनं काय भोगलं हे ऐकताना तुमचेही डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही. पण ऐकूयात काय सांगतायत कसपटे, म्हणजेच वैष्णवीचे आई बाबा. तर पहिले स्टार्टिंगचे थोडे दिवस तर तिने काहीच सांगितलं नाही आम्हाला, कारण तिने लग्न केलं होतं म्हणून स्वतःच्या मनाने. ते आई वडिलांना त्रास नको म्हणून तिने काही सांगितलं नाही आम्हाला स्टार्टिंगचे. ज्यावेळेस गौऱ्या मागितल्या म्हणलं, अगं आम्ही सगळे म्हणलो, अगं मातीच्या गौऱ्या देतात, चांदीच्या नाही देत बाळा. मग ती रडून रडून सांगायला लागली, मला खूप त्रास देतात ते. मग तिथून पुढे तिने थोडं थोडं सांगायला सुरुवात केली, पण स्पष्ट कधीच सांगितलं नाही. यावेळेला पहिल्यांदाच मारहाण झाली की याच्या आधी ही वारंवार मारहाण? दरवेळेस तिला टोकायचे. अहो, तिच्या नंदेनी 2 महिन्यापूर्वी एवढी तिला मारली, तिच्या अंगावरती तुकली. दोघी सासू माय लेकींनी तिला गाडीत आणली, बालेवाडीपर्यंत आली. इतके टॉर्चर करत 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 आली. आणि शेवटी माझी मुलगी म्हणली की मी इथं नदी आलेली, इथून उडी टाकीन गाडीत. त्यावेळेस गप्प बसल्या. इथं आल्यानंतर त्या सासूचे मी पाय धरले, नंदेचे पाय धरलेत, की माझ्या लेकराचं काय चुकलं असेल मी तुमचे पाय धरतो. अशी ती नवऱ्याचे जावयाचे म्हणजे मी पाय पकडलेले आहेत, नंदेचे पाय धरले, सासूचे पाय धरले, की तिचं चुकत असेल तर हात जोडून पाय जोडून विनंती करायचो. माझ्या मुलीचा संसार वाचवायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले. आता सुद्धा 2-4 महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे, तो सुद्धा मी 1.5 लाख रुपयाचा मोबाईल सुद्धा पुरवला. वैष्णवीच्या आई वडिलांचं हे सगळं म्हणणं ऐकत असताना आमच्या अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं असेल याची मला खात्री आहे. वाईटही वाटलं असेल आणि त्याचवेळी तुमच्या मनात त्यांच्याबद्दल रागही आलेला याची सुद्धा मला कल्पना आहे. तुमच्या मनात हाच प्रश्न असणार ना की एवढं सगळं होईपर्यंत तुम्ही सहन का केलं? जेव्हा तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, मारझोड करत होता, इतका प्रचंड पैसा देऊन तो ऐकत नव्हता, तर मुलीला स्वतःकडे का नाही आणलं? तुमचाही प्रश्न आपण विचारणार आहोत, कारण हे माझ्याही मनातले प्रश्न आहेत, हे आमच्याही मनातले प्रश्न आहेत. दरम्यान वैष्णवीचा पती शशांक सारख्या पुरुषांना पत्नीचे आई वडील म्हणजे एटीएम जणू वाटतात. आपल्याला जे काही हवंय ते स्वतः कमवण्याची धमक प्रत्येकात पाहिजे, मनगटात पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होत नाही. वैष्णवीला तिच्या आई वडिलांनी हुंड्यात काय काय दिलं होतं, किंवा हगवणे कुटुंबियांच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण केल्या होत्या याची यादी पाहिली तर थक्क व्हायला होतं, राग येतो. त्याच मागण्या पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि ग्राफिक्स मधून पाहूयात हे काय काय मागत होते आणि काय काय दिलं जात होतं. काही वेळा तर कसपटेंबद्दल सुद्धा वाईट वाटतं की एवढं तुम्ही देत होता, हे लग्न होतं का व्यवहार होता? वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात दिलं 51 तोळे सोनं, 95 ते 96 हजार प्रति तोळा, म्हणजे लक्षात घ्या जवळपास 51 लाख रुपये देऊ केले सोन्याच्या रूपानं. हगवणे कुटुंबाला हुंड्यात दिली फॉर्च्युनर गाडी, त्यानंतर 7 किलो वजनाची चांदीची ताटं आणि भांडी, अधिक महिन्यात जावायला सोन्याची अंगठी. हुंडाबाज हगवणेंचा हावरटपणा, हवस, पैशाची हवस, संपत्तीची हवस, दुसऱ्याचं टाळूवरचं लोणी खाण्याची हवस.
वैष्णवीच्या नवऱ्याला 1.5 लाखांचा मोबाईल गिफ्ट सुद्धा करण्यात आला। हे शहाण्याला सहज कळतं की हा सगळा प्रकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याला हुंडा म्हणतात। माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50,000 ते 1 लाख रुपये मागितले जायचे आणि याच्याही बातम्या येतात की वैष्णवी आई वडिलांना सांगायची की आई बाबा पैसे हवेत, 50,000 हवेत, लाख रुपये हवेत। शेवटी किती पुरणार कसपटी कुटुंबीय, आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा धीर खचू लागला होता। जमीन खरेदीसाठी 2 कोटी जेव्हा मागितले शशांकने, तेव्हा मात्र कसपटेंनी हाय खाल्ली। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की एवढे पैसे देता येणार नाही। त्याच्यावर सुद्धा शशांक थांबला नाही। त्याने धमकी तर दिलीच, तुमचं काय ते बघून घेऊ, आणि त्याच वेळी वैष्णवीला सुद्धा ऐकवलं की तुला पोसायला मी लग्न केलेलं नाहीये। आणि त्यांनी तिच्या वडिलांना असं सांगितलं की तुम्हाला शक्य नसेल तर तुमची कोणाशी पार्टनरशिप आहे त्याच्याकडनं पैसे मिळवून द्या, म्हणजे सासऱ्याची वाट लागली तरी चालेल पण आपल्याला 2 कोटी उडवायला पाहिजेत, हे शशांकचं स्पष्ट होतं मला। या दरम्यान